अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पनवेलकरांच्या भावना मांडण्याचा जो काही प्रयत्न आपण केला आणि एकंदरीतच पनवेलकरांच्या आशीर्वादामुळे सदिच्छांमुळे आमदार झाल्यानंतर आतापर्यंत विषय मांडण्याचा जो आपण प्रयत्न केला त्यामध्ये एकंदरीत 377 विषय हे वेगवेगळ्या आयुधांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी सभागृहात उपस्थित करण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये लक्षवेधी असेल, तारांकित प्रश्न असेल, औचित्याचे मुद्दे असतील, अर्धतास चर्चा असतील किंवा अन्य सगळीच आयुध, या सगळ्या माध्यमातून हे विषय मांडण्याचा आपण प्रयत्न केला। हा सगळा विषय पनवेलकरांना माहीत असला पाहिजे आणि त्यांनी मला विचारण्यापूर्वी आमदार म्हणून माझं कर्तव्य आहे की मी त्यांना उत्तरदायी असलं पाहिजे, मी माझा अहवाल त्यांना सादर केला पाहिजे। यासाठी मी एक पायंडा पाडला की प्रत्येक अधिवेशनानंतर मी पनवेलकरांना माझ्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून याचं उत्तर देईन, उत्तरदायी राहीन, माहिती देईन की मी आपल्यासाठी नक्की काय करतो। आणि त्यासाठी आजची पत्रकार परिषद झाली। त्याचबरोबर सिडकोच्या वेगवेगळ्या प्रलंबित विषयांना घेऊन सुटलेले प्रश्न, त्यातल्या काही पाठपुराव्याचे विषय आणि प्रलंबित प्रश्न या विषयाला घेऊन एक विस्तृत बैठक झाली आणि त्यात सुद्धा अनेक विषयामध्ये सकारात्मक निर्णय झाले। म्हणजे अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीनं नयनाचा प्रलंबित विषय होता तो मांडण्याचा आपण प्रयत्न केला, त्या ड्रोन सर्वेच्या माध्यमातून झालेल्या चुका आणि मला मिळणारा भूखंड आणि तो दुसऱ्याच्या बांधकामावरती त्याला मला फायनल प्लॉट दिल्यामुळे झालेल्या अडचणी, चुकीच्या पद्धतीने झालेले नियोजन आणि त्यामुळे शेतकऱ्यांना विश्वासात न घेतल्यामुळे तयार झालेल्या अडचणी, या सगळ्यांना वाचा फोडण्याचा प्रयत्न आपण अधिवेशनात केला होता। त्याला सकारात्मक सगळ्या प्रक्रिया झाल्या, उत्तरं मिळाली आणि आता फिजिकल पद्धतीनं हे सर्वे सुरू झाले। नांदगाव पासून, विचुंगापासून आज उसरली भागामध्ये, या सगळ्या भागामध्ये आता हे सगळे सर्वे अंतिम टप्प्यात आलेले आहेत। काही गावांचे सर्वे पूर्ण झालेले आहेत। त्यामुळे जे काही अडचणी आहेत, जी बांधकामं संरक्षित करण्याचा विषय होता तो सुद्धा बऱ्यापैकी निकाली निघण्याच्या टप्प्यावरती आलेला आहे। ज्या काही चुका आहेत, त्रुटी आहेत, तो सुधारण्याचा प्रयत्न सिडको करते। पण त्यात आजच्या बैठकीत आम्ही काय विषय मांडला की हे आपण करताय, सकारात्मक सुरू आहे, पण हे करताना स्पीड कमी पडतोय। टीम वाढवा, मॅनपॉवर वाढवा, एजन्सी वाढवा आणि तात्काळ हे विषय करा। एका वेळेला अनेक गावांचे सर्वे जर झाले तर या स्कीमला पुढे नेण्यासाठी आपल्याला फायदा होईल। नैना हा मुख्यमंत्री महोदयांचा जो काही ड्रीम प्रोजेक्ट आहे तो शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पूर्ण होईल। सिडकोचे अधिकारी त्याला गालबोट लावण्याचा जो प्रयत्न करत होते त्याला आपण थांबवण्याचं काम केलं आणि सकारात्मक पद्धतीने सिडकोला पुढे नेण्यासाठी भाग पाडलं। आज चांगला विषय समोर येताना दिसतो। नैनाच्या भागातलं बंद असलेलं रजिस्ट्रेशन सुरू होण्याचा त्या ठिकाणी सुरू झालेला आहे, अनेकांना दिलासा मिळाला। सिडकोच्या माध्यमातून लॉटरी करून जी घरं दिली गेली, 67,000 घरांचा विषय होता। 3 लाखांपेक्षा जास्त लोकांच्या जीवनावरती थेट परिणाम होणारा विषय होता। 10% रक्कम त्या प्रत्येक घरामागे कमी करून देण्याचं काम सरकारने केलं आणि त्यामुळे गोरगरीब जनतेचे अश्रू पुसण्याचं काम झालं। पण त्या माध्यमातून काही छोटे छोटे विषय प्रलंबित होते की त्यांना जीएसटी भरले, त्याचा परतावा कसा मिळणार, त्या ठिकाणी डिले पेमेंट चार्जेस लावले ते रद्द करायचे होते, त्याचा विषय होता। त्या ठिकाणी मेंटेनन्स चार्जेस लावणार नाही सिडकोने सांगितलेलं, चार्जेस लावले ते रद्द करण्याचा विषय होता। त्या ठिकाणी त्यांना सुखसोयी ज्या पुरवायच्या आहेत ते करण्याचा विषय होता। आजूबाजूला मैदानं, ग्राउंड्स या ठिकाणी डेव्हलप व्हायला पाहिजेत ते विषय होते। त्या ठिकाणी त्यांची पोझिशन वेळेवर मिळण्यासाठीचा विषय होता की एकदा सांगतात सिडको 25 ला पोझिशन देणार, मग 2027, मग 2030 ला आता म्हणतायत, हे बंद झालं पाहिजे, एक निश्चित तारीख ठरली पाहिजे। सिडकोने सांगितलं 15 दिवसात आम्ही तारीख निश्चित करू। अशा सगळ्या विषयांना घेऊन वाचा फोडण्याचा आपण प्रयत्न केला। म्हणजे सिडकोच्या लाभार्थ्यांना लाभ तर आर्थिक मिळवून दिलाच, त्यांची घराची रक्कम कमी करून दिलीच, पण त्यांचे जे काही दुसरे प्रलंबित विषय होते त्या विषयात सुद्धा आपण त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे। MMRDA ची रेंटल हाऊसिंग स्कीम आपल्या भागात आहे। घरं 10 वर्ष पडून आहेत, मोडकळीला आली, पण त्या ठिकाणी MMRDA ती पनवेल महापालिकेला देत नाही। आम्ही सांगितलं की आम्हाला झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे आमचे बांधव, त्यांच्या ठिकाणी जर का आम्हाला त्यांची घरं तिथंच बांधायची असतील, त्यांना रिडेव्हलप करायचं असेल तर त्यांना ट्रान्झिटसाठी कुठेतरी तात्पुरतं पाठवावं लागेल। ही घरं आम्हाला मिळाली MMRDA ची, बालाजी सिम्फोनी सारखी घरं, आदिराज सारखी घरं, इंडिया बुल सारखी घरं, ही जर आम्हाला मिळाली तर आम्ही टेम्पररी त्या मंडळाला तिथे पाठवू शकतो आणि आमचे रखडलेले प्रकल्प पनवेल महापालिकेचे पूर्ण होतील। त्यामुळे त्याच्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी सकारात्मक उत्तर मिळालं आणि पाठपुरावा करतोय की त्या विषयामध्ये जर का MMRDA घरं दिली तर आपला प्रश्न निकाली निघेल। त्यामुळे त्यात पाठपुरावा सुरू आहे। पनवेल बस डेपोचा प्रलंबित प्रश्न होता, त्याच्यामध्ये बीओटीचं मॉडेल होतं। आम्ही सांगितलं की बीओटीच्या मॉडेलमुळे जर का उंची वाढणार असेल आणि त्यामुळे इन्व्हायरमेंटल क्लिअरन्सचे काय अडचणी येणार असतील तर मॉडेल बदला, पीपीपी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेल करा। पण हा विषय तात्काळ सुटला पाहिजे। प्रताप सरनाईक साहेब
पॉझिटिव्ह आहेत मंत्री महोदय. त्यात ह्याच्यामध्ये महाराष्ट्रातले जे काही 5-6 निर्णय जे करतायत त्याच्यामध्ये पनवेलचाही निर्णय ते करण्याच्या अंतिम टप्प्यात विषय आलेला आहे. पनवेलमध्ये जर का या शहराचा विकास होतोय, पण नुसती कॉन्क्रीट जंगल अपेक्षित नाहीये. इथे अद्यावत एखादी लायब्ररी उभी राहिली पाहिजे, समतोल विकास व्हायला पाहिजे, त्या ठिकाणी वाचन प्रेमींसाठी काहीतरी व्हायला पाहिजे, कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक सगळ्याच विषयांची ग्रोथ त्या ठिकाणी व्हायला पाहिजे, शैक्षणिक विषयामध्ये चांगलं काम व्हायला पाहिजे. त्यामुळे आमच्या एमपीएससी युपीएससी विद्यार्थ्यांसाठी एखादी अभ्यासिका असली पाहिजे, अद्यावत एखादं चांगलं सेंट्रल लायब्ररी सारखं वाचनालय असलं पाहिजे. त्या ठिकाणी जर का सेंट्रल पार्क सारख्या ठिकाणी जागा मोकळी आहे, तिथे आंतरराष्ट्रीय दर्जाचं एखादं अम्युजमेंट पार्क आलं पाहिजे. मॅनग्रोव्ह खूप मोठ्या प्रमाणावरती खारफुटी आहे, त्या ठिकाणी मॅनग्रोव्हची उद्यानं जशी वडाळ्याला किंवा माहीमला तशी उद्यानं व्हायला पाहिजेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक ॲक्वेरियम होण्याच्या विषयामध्ये जागेची मान्यता मिळालेली, आम्ही ती मिळवून घेतली आहे. आता ते ॲक्वेरियम करण्यासाठीचा विषय असेल. नितेश राणेजींनी, मंत्री महोदयांनी ग्रीन सिग्नल दिला, प्रस्ताव सादर करण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे असे विषय असतील. ESIC हॉस्पिटलच्या माध्यमातून कामगारांसाठी स्वतःचं हक्काचं हॉस्पिटल ते करण्यासाठी महसूल डिपार्टमेंटकडनं जागा वर्ग करून घेण्याचा विषय असेल, तो अंतिम टप्प्यात आपण आणलेला आहे. BMTC कर्मचाऱ्यांचा विषय होता. 84 साली बस सेवा बंद झाली, अजून कुठलाच मोबदला मिळाला नव्हता. आपण निर्णय करायला लावला आणि विषय मार्गी लागला. 157 कोटीचं वाटप प्रत्येक बुजुर्ग नागरिकाला आमच्या तत्कालीन जे काम करत होते 10-10 लाखाची मदत त्या ठिकाणी मिळणार आहे, मोबदला मिळणार आहे, ह्या विषयाला सुरुवात झाली. असे अनेक विषय सोडवण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला. नवीन पनवेल मधल्या सेक्टर 1 ते 11 या भागामध्ये जी घरं होती, रिडेव्हलपमेंटला गेल्यानंतर त्यांना आर्थिक भूर्दंड 1-1 कोटी रुपयाच्या आसपासची रक्कम मागत होते. आम्ही रिडेव्हलपमेंटला मान्यताही मिळवून दिली आणि सिडकोची मुजोरी त्या ठिकाणी त्यांना कमी करायला सांगून तात्काळ आम्ही त्यात निर्णय करायला लावला आणि 1ही रुपया न भरता मान्यता, अशा पद्धतीने हे निर्णय आम्ही त्या ठिकाणी करून घेतले. मग अशा पद्धतीनं सगळ्याच विषयांमध्ये जे जे काही चांगलं करता येईल, या भागात एखादं इंडोर आउटडोर स्टेडियम असलं पाहिजे, रिक्रिएशन सेंटर असलं पाहिजे, अशा पद्धतीनं अनेक विषय आपण त्या ठिकाणी केले. वसई विरार अलिबाग कॉरिडॉरच्या विषयामध्ये ऍक्विजिशनला सुरुवात झाली होती 2012-13ला, मध्ये थांबलं होतं. आता पुन्हा सुरू झाल्यानंतर एका कोर्टाच्या निर्णयामुळे त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला ठरलेल्यापेक्षा कमी रक्कम देऊ. आमच्या शेतकऱ्यांनी का बरं मान्य करावं? आम्ही त्या ठिकाणी आवाज उचलला, खालपासून वरपर्यंत सगळा अभ्यास केला आणि महसूल मंत्री महोदयांच्या दालनात बैठक लावून निर्णय करून घेतला आणि तात्काळ प्रशासनाला प्रस्ताव पाठवायला सांगितला की यामध्ये शेतकऱ्यांना जे काही रक्कम ठरली आहे तीच मिळाली पाहिजे. वाढीव मिळत असेल तर वाढीव द्या, पण कमी मात्र चालणार नाही, जी ठरली तेवढी द्यावी लागेल. अशा पद्धतीनं तो निर्णय आपण त्या ठिकाणी करून घेतला. त्या ठिकाणी महापालिकेला जो काही सिडकोच्या माध्यमातून प्लॉट पाहिजे, मी लक्षवेधी लावली होती, सभागृहात चर्चा झाली, पण तो प्लॉट अजून मिळत नाही. तो प्लॉट मिळण्यासाठीचा आग्रह 7-8 दिवसामध्ये तो निर्णय करण्याचं आश्वासन सिडकोने आजच्या बैठकीत दिलं. तर ते विषय झाले. पार्किंगची समस्या दिवसेंदिवस जटिल होत चालली आहे. एका घरात 2-2, 3-3 गाड्या यायला लागल्या. भविष्यात या सगळ्या गाड्या रस्त्यावर दिसतील आणि म्हणून मग मी सांगितलं की तुम्ही आता मैदानं, उद्यानं यासाठी प्लॉट असलेच पाहिजेत, पण त्याचबरोबरीनं पार्किंगसाठी पण स्वतंत्र प्लॉटची व्यवस्था त्या ठिकाणी करा. त्यासाठी पण सकारात्मक उत्तर आम्हाला मिळालेलं आहे. त्याचबरोबरीनं शाळांना जे काही भूखंड दिले गेले त्याला लागून असलेले जनतेसाठीचे मैदानं ही शाळेला अटॅच करून दिली गेली आणि शाळेने त्याला कंपाऊंड मारून कुलूप लावून टाकलं. आम्ही सांगितलं की ते कुलूप तात्काळ उघडायचं आणि त्या ठिकाणी जनतेसाठी शाळेच्या वेळेव्यतिरिक्त ही मैदानं खुली करून द्यायची. त्यालाही त्या ठिकाणी सकारात्मक आम्हाला उत्तर मिळालेलं आहे. त्याचबरोबरीनं एक्स्ट्रा मैदानं ही जनतेसाठी करण्यासाठीची पण तरतूद करायला आम्ही सांगितलेलं आहे. त्या विषयात पण सिडको सकारात्मक आहे. महापालिकेला जे काही प्लॉट्स वेगवेगळ्या मार्केटसाठी किंवा वेगवेगळ्या उद्यानांसाठी पाहिजेत त्यासाठीचा पाठपुरावा सुद्धा आपण करतोय. त्यातही सरकार सिडको सकारात्मक आहे. या विषयामध्ये जे काही आपल्याला झोपडपट्टी पुनर्विकास, सिडकोच्या हद्दीत असलेल्या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास, या विषयासाठी सिडकोने तात्काळ निर्णय करणं गरजेचं होतं. एकतर महापालिकेला प्लॉट द्यावा, महापालिकेने त्या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करावा, किंवा नसेल तर सिडकोने SRA स्कीम राबवावी. जे करायचं ते करा, पण तात्काळ करा हे आपण सांगितलं. 1 महिन्यामध्ये त्यात निर्णय करण्याच्या विषयात त्या ठिकाणी सिडकोने सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी 2 विषय राज्यस्तरीय आपण मांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला की ज्यामध्ये आमच्या युवा आयोगाची मागणी, महिला आयोग आहे, SC समाजासाठी आयोग आहे, ST समाजासाठी आयोग आहे, हे चांगल्या पद्धतीनं काम करतायत आणि त्या वर्गाला न्याय मिळवून देतात. मग युवा जो या देशाच्या अर्थव्यवस्थेचा आणि एकूण जडणघडणीचा कणा आहे, त्यासाठी एखादा वेगळा आयोग असला पाहिजे.
त्यासाठी ज्या काही योजना आहेत सगळ्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या, त्याचं सेंट्रल मॉनिटरिंग कोणीतरी केलं पाहिजे, ही मागणी आम्ही केली आणि त्याला सुद्धा आम्हाला सकारात्मक उत्तर मिळालं. एखादी आमचा युवा जर का परदेशात जाणार असला एखाद्या शिक्षणासाठी, तर तो जिथे चाललाय ते नोकरीचं ठिकाण योग्य आहे का, तिथे लागणारी युनिव्हर्सिटी ती योग्य आहे का, की ती डुप्लिकेट युनिव्हर्सिटी आहे, फ्रॉड युनिव्हर्सिटी आहे, हे त्याला कोणीतरी सांगणारं महाराष्ट्रात पाहिजे ना. तर त्यासाठी हा आयोग त्या ठिकाणी काम करू शकेल, अशा पद्धतीने आयोगाची आपण मागणी केलेली आहे. त्याचबरोबरीनं आपण त्या ठिकाणी बांधकाम परवानगी विषयासाठी शहरामध्ये तर आम्हाला मान्यता लगेच मिळते, आमचे एडीटीपी मान्यता देतात आणि महापालिका अंतिम मान्यता देते. पण ग्रामीण भागात राहणारा आमचा माणूस, त्याला मात्र मान्यतेसाठी जिल्हा स्तरावरती जावं लागतं. रायगडच्या बाबतीत अलिबागला जावं लागतं आणि मग ती मान्यता तिथल्या टीपीकडनं घ्यायची, तो तेथे जायला टाळाटाळ करतो. प्रक्रिया जटिल असल्यामुळे त्याच्याच पद्धतीनं घर बांधून टाकतो आणि काही दिवसांनी आपण त्याला अनधिकृत म्हणतो. मग या चुकी त्या नागरिकाची काय आहे? हे जर का मान्यता जवळची नगरपालिका, महापालिका, नगरपंचायत याच्या टाउन प्लॅनरला किंवा एटीपीला, असिस्टंट टाउन प्लॅनरला ही मान्यता जर का तांत्रिक मान्यता द्यायचे अधिकार दिले आणि अंतिम मान्यता लोकल बॉडी म्हणजे बीडीओ, पंचायत समिती हे त्या ठिकाणी ते अधिकार त्यांना दिले, तर हे प्रश्न सुटतील आणि जागेवर त्यांना मान्यता मिळण्याचे विषय त्या ठिकाणी होऊ शकतील. लाईटच्या विषयामध्ये आपण मागणी केली की तात्काळ आपण या विषयामध्ये, या शहराचा जो काही गुणाकारांनी संख्या वाढते, लाईट आणि पाण्याची समस्या ही खूप गंभीर आहे. यासाठी शॉर्ट टर्म प्लॅनिंग आणि लॉंग टर्म प्लॅनिंगची गरज आहे आणि त्यामुळे एमएससीबीच्या माध्यमातून जी काही कारवाई होते त्यात काही दिरंगाई आहे, ती तातडीनं सोडवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी त्यांना निर्देश आमच्या भाषेत, ज्या भाषेत कळते त्यांना ती भाषा त्या भाषेत दिलेत आणि 195 कोटीचा प्रस्ताव मंजूर पण त्यात झालेला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर 9 ठिकाणी हे त्या ठिकाणी येत आहेत आणि जे सबस्टेशन त्या ठिकाणी पॉवर वाढवण्याची गरज आहे त्याविषयी ते काम त्या ठिकाणी होतंय. पाण्याच्या विषयामध्ये शिलार डॅमचं रिझर्वेशन हे त्या ठिकाणी आपलं पनवेलचा हक्क त्यात मंजूर झालेला आहे. माझ्या जीवनातली आमदार झाल्यावरची पहिली लक्षवेधी ही त्या पाणी विषयाची होती आणि शिलार डॅम मध्ये रिझर्वेशन देतो असं त्या ठिकाणी सभागृहात उत्तर आपण आदरणीय गिरीश महाजन साहेबांकडनं, जलसंपदा मंत्रालयाकडनं मिळालं होतं. त्यामुळे अशा पद्धतीनं ते मान्य झालंय. पण जर काही धरण व्हायला 5-6 वर्ष लागणार आहेत, तर तात्पुरती अरेंजमेंट काय, तर न्हावा शेवा टप्पा 3 या योजनेमध्ये 5 ते 6 महिन्यामध्ये आपल्याला 115 MLD पाणी त्या ठिकाणी मिळतंय. त्याचबरोबरीनं सिडकोला त्या योजनेमध्ये 50 MLD पाणी मिळतं, जे सिडको आपल्या भागासाठीच वापरणार आहे. म्हणजे अंदाजे 140 ते 150 MLD पाणी जेव्हा आपल्या शहराच्या आसपास सगळं मिळणार आहे तेव्हा आपली ती गरज भागणार आहे. आता ही अडचण आहे, ही मान्य आहे आणि त्यामुळे तात्काळ काय करता येईल याच्यावरती आपण प्रयत्न करतोय. पण पाणी विषयामध्ये आमदार म्हणून आपण नक्की काय करतोय हे सांगण्याचा या माध्यमातून प्रयत्न आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं अनेक विषय आपण सोडवण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी नैनाच्या भागामध्ये जे काही संत गतीनं काम सुरू आहे ते तात्काळ स्पीड वाढवा हे आपण सांगितलंय. त्या ठिकाणी रिडेव्हलपमेंटच्या विषयामध्ये आपण सांगितलं की कंजेस्टेड एरिया जाहीर करा आणि युडीसीपीआरच्या ज्या तरतुदी आहेत त्या ठिकाणी वापरा. त्या वापरल्यानंतर त्या रिडेव्हलपमेंटचा मार्ग मोकळा होऊन जाईल, त्यांना FSI जास्तीचा मिळेल आणि त्या ठिकाणी मार्जिनल स्पेस आणि अन्य जरी अडचणी असतील तरी तो विषय मार्गी निघू शकेल. अशा पद्धतीची मागणी सुद्धा मान्य झालेली आहे. त्याचं सुद्धा बोर्ड रिझोल्युशन लवकरच होईल. अशा पद्धतीने बऱ्याच विषयात आम्ही त्या ठिकाणी काम केलंय. त्या ठिकाणी सिडकोच्या शिक्के अनेक जागांवरती आहेत. 450 हेक्टर 1200 एकर जमीन आम्ही डिनोटिफाईड करून घेतली की ज्यामध्ये संपूर्ण ह्या गावांमध्ये देवीचा पाडा, घोटचा, टेंबोडे, वलवली या सगळ्या भागामध्ये ह्या ज्या जमिनी आहेत याच्यावरचे शिक्के सिडको काढून घेणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव हा अंतिम टप्प्यात आहे. त्याच पद्धतीनं अन्य भागात जे काही शिक्के आहेत ते सुद्धा एकतर तुम्ही जमिनी घ्या, शेतकऱ्याला योग्य वाटेल तो रेट द्या, भाव द्या, चर्चा करा, नसेल तर जागा सोडून द्या. हे सगळे विषय आपण त्या ठिकाणी मांडलेले आहेत आणि त्यामुळे शहराच्या एकंदरीत विकासासाठी जे काही आवश्यक आहे ते ताकदीनं मांडण्याचा आपण प्रयत्न केला. जनतेला आम्ही काय केलं हे सांगणं त्यांनी विचारण्यापूर्वीच आपण केलं पाहिजे यासाठीचा आपला हा प्रयत्न आहे तो आपण केला. येणारं जे अधिवेशन 22 जूनला होतंय त्यात सुद्धा असे काही विषय आपल्याला वाटले की जे आम्ही मांडले पाहिजेत, आमदार म्हणून मी ते उपस्थित केले पाहिजेत. आपल्या सजेशन्सचं मी स्वागत करतो. जे विषय आपण द्याल आणि त्या ज्या विषयामध्ये काम करणं गरजेचं आहे त्या विषयांना न्याय मिळवून देण्यासाठी मी त्या ठिकाणी प्रयत्न करीन आणि त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी मला काम करण्याची आमदार म्हणून जी काही संधी दिली आहे संधीचं सोनं करून जनतेच्या कल्याणासाठी, त्यांच्या अश्रू पुसण्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचा मी प्रयत्न करतोय. धन्यवाद.